आज आपण बंगालची सुप्रसिद्ध मिठाई रसगुल्ले बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि छान मऊसूत असे रसगुल्ले बनवायला सुरुवात करूया। बंगाली भाषेमध्ये रसगुल्ला उच्चार करण्यात काही चुकी झाली असेल तर माफ करावे। चला तर मग अशा छानशा आणि मस्त रेसिपीला सुरुवात करूया। घरच्या घरी अगदी शुद्ध पद्धतीने अगदी मऊसूत असे रसगुल्ले या ठिकाणी तयार झालेले आहेत। पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण रसगुल्ले बनवता येतील अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने। तर रसगुल्ले बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे दूध। तर मी या ठिकाणी 1 लिटर दूध घेणार आहे। 1 लिटर दुधामध्ये जवळजवळ 12-13 रसगुल्ले तयार होतात। तर 1 लिटर दूध कढईमध्ये घेतलेलं आहे। आता हे दूध आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि छान या दुधाला गरम करून घ्यायचं, म्हणजे उकळवायचं आहे। तर आपण कढई गॅसवर ठेवू आणि आता दूध गरम झाल्यानंतर दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता दुधाला उकळी आल्यानंतर लगेच याच्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे व्हिनेगर टाकायचं आहे। सर्वात प्रथम 1च चमचा टाकायचं, नंतर मी सांगेल तेव्हा 1 चमचा टाकायचा आहे। तर 1 चमचा व्हिनेगर टाकून घेऊया। या ठिकाणी रसगुल्ले बनवण्यासाठी आपल्याला दूध फाडून घ्यायचं आहे। तर व्हिनेगर टाकल्यानंतर त्याला हळूच मिक्स करायचं आहे। हळूहळू दूध फाटत जातं। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल रवेदार झालेला आहे। आता परत आपण आणखीन 1 चमचा व्हिनेगर टाकणार आहोत, म्हणजे हे दूध पूर्णपणे फाटेल। तर पुन्हा 1 चमचा टाकूया। सगळं एकदम टाकायचं नाही। 1 चमचा टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं 2 ते 3 मिनिट आणि मग 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा 1 चमचा टाकायचा। बस 1 लिटर दुधासाठी 2 चमचे व्हिनेगर पुरेसे होतं। तर या ठिकाणी आता हळूहळू दूध जे आहे त्याचे छोटे छोटे गोळे तयार होतील आणि दुधातलं जे पाण्याचा अंश असतो तो वेगळा निघेल। तर बघा, हळूहळू तुम्हाला दिसत असेल दूध फाटलेलं आहे आणि आता याच्यातलं पाणी आपल्याला दिसेल इतकं ट्रान्सपरंट पाणी तयार होतं आणि जे दूध आहे ते सगळे त्याचे फाटलेलं दुधाचे गोळे तयार झालेले आहेत। मग गॅस बंद करायचा पाणी दिसायला लागल्यानंतर आणि त्याच्यातलं जे दूध आहे, म्हणजेच या ठिकाणी याला आपण पनीर म्हणतो, तर हे पनीर मिळालेलं आहे आपल्याला। याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे। तर ही बारीक चाळणी आहे, त्याच्यामध्ये गाळणी आहे ज्यूस गाळायची, त्याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे। त्यातलं पाणी काढून घेऊया। अगदी खूप कोरडं करायचं नाही। 1 ते 2 चमचा पाणी त्याच्यामध्ये असायला पाहिजे, म्हणजे त्याला छान असं आपल्याला मॅश करता येतं। आता हे थोडं थंड होऊ देऊ आपण आणि तोपर्यंत रसगुल्ल्यांसाठी आपल्याला या ठिकाणी साखरेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे। तर 1 मोठी वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी साखरेसाठी या ठिकाणी आपल्याला त्याच वाटीने 3 वाट्या पाणी टाकायचं आहे। रसगुल्ले पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये बुडतील इतकं पाणी टाकायचं। तर 1 वाटी साखर आणि 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आता ही साखर पूर्ण आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे। पूर्ण पाण्यामध्ये आपण साखर विरघळवून घेऊया। फक्त साखरेचं पाणी तयार करायचं आहे आपल्याला, पाक नाही तयार करायचं आहे। या ठिकाणी पूर्ण साखर विरघळवून घ्यायची आहे। एका साईडला आपलं जे पनीर आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे। आता ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया आणि याला छान अगदी मऊसूत असं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। हे पनीर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा एकजीव करून घेऊ शकतात। मी या ठिकाणी हातानेच मॅश करून घेणार आहे। मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर बरंचसं जे पनीर आहे ते मिक्सरच्या भांड्याला चिटकून राहतं किंवा एखाद्या वेळेस नाही चिपकत। तर अशा पद्धतीने हाताचा जो तळवा आहे त्याच्याने आपल्याला हे छान मॅश करून घ्यायचं आहे, कारण की पनीर जे आहे ते रवेदार असतं आणि रसगुल्ल्यांसाठी आपल्याला अगदी चिकन असं याचं पेस्ट तयार करायची आहे, म्हणजे उदाहरणार्थ पनीर तयार करायचं आहे। तर अशा पद्धतीने तळ हाताने याला छान मॅश करत जायचं आहे। थोडा वेळ लागतो पण छान मॅश होतं। जर तुम्हाला वेळ नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा या पद्धतीने फिरवून घेऊ शकतात। तर असं चिकन असं रसगुल्ल्यांचं सारण आपल्याला मिळतं। तर बघा, हळूहळू तुम्हाला दिसत असेल अगदी प्लेन होत चाललेलं आहे।
ज्यावेळेस हे पूर्णपणे मॅश होतं, छान मऊसूत असा लोण्यासारखा गोळा तयार होतो, त्यावेळेला हे वरातीला चिपकलेलं जे पनीर आहे ना ते सुद्धा सगळं निघून जातं. म्हणजे त्याचा अर्थ छान असं मऊसूत आपलं बघा रसगुल्ल्यांचं सारण या ठिकाणी मॅश झालेलं आहे, छान चिकन झालेलं आहे. आता याचे रसगुल्ले तयार करून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण साखर बघूया. तर पूर्ण साखर जी आहे ती पाण्यामध्ये छान मिक्स झालेली आहे. गॅस कमी करायचा एकदम आणि या ठिकाणी आता आपण रसगुल्ले तयार करून घेणार आहोत. लिंबूच्या आकाराचे रसगुल्ले तयार करायचे, कारण की ते नंतर बरेचसे फुलतात. तर या ठिकाणी आता आपण पूर्ण छान सगळ्या सारणाचे जे आहे ते आपण रसगुल्ले तयार करून घेणार आहोत. अगदी मस्त प्लेन असा गोळा तयार झालेला आहे छान मॅश केल्यामुळे. तळ हाताने मॅश करायचं, थोडासा वेळ लागतो पण छान रसगुल्ले तयार होतात, अगदी मऊसूत रसगुल्ले तयार होतात. लिंबूच्या आकाराचे छान गोल गोल गोळे करून घेणार आहोत. जवळजवळ 12 ते 13 या ठिकाणी रसगुल्ले तयार होतात. तर बघा इतके रसगुल्ले तयार झालेले आहेत. आता हे रसगुल्ले आपल्याला साखरेच्या पाण्यात टाकायचे आहेत. तर या ठिकाणी आता गॅस अगोदर मोठा करायचा आणि ह्या पाण्याला उकळी आली की मग रसगुल्ले याच्यामध्ये सोडायचे आहेत साखरेच्या पाण्यामध्ये. आणि गॅस फास्ट ठेवायचा, स्लो करायचा नाही. जास्त मोठ्या गॅसवरच आपल्याला रसगुल्ले या ठिकाणी आता उकळवून घ्यायचे आहेत. तर जवळजवळ सगळे रसगुल्ले टाकून झाल्यानंतर 5 मिनिट आपण साखरेच्या पाण्यामध्ये त्यांना उकळवून घेणार आहोत आणि एक झाकण झाकून पुन्हा 3 मिनिट छान यांना उकळून घ्यायचं आहे. म्हणजे छान त्याच्यामध्ये साखरेचं पाणी जिरतं आणि मस्त मऊसूत असे टम फुगलेले रसगुल्ले तयार होतात. तर याचा आकार नंतर बघा या ठिकाणी 5 मिनिट अगोदर आपण उकळवून घेणार आहोत. ते आपोआप खालीवर होतात आणि छान असे पाण्यामध्ये बुडतात. सगळ्या बाजूने मस्तपैकी साखरेचं पाणी त्याच्यामध्ये मुरतं. फास्ट ठेवायचा आहे गॅस, कमी आणि मीडियम अजिबात करायचं नाही. मोठ्या गॅसवरच हे रसगुल्ले आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत. आता एक झाकण झाकायचं आणि 3-4 मिनिट पुन्हा उकळू द्यायचं आहे. आता 3-4 मिनिट झाकण झाकल्यानंतर बघा रसगुल्ले किती छान असे मस्त फुलून आलेले आहेत. अगदी बघा एकदम मोठ्या मोठ्या आकाराचे तयार झालेले आहेत आणि अगदी सॉफ्ट मऊसूत अशी छान रसगुल्ले आहेत. छान साखरेचं पाणी यात मुरलेलं आहे. आता गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर आता हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत, कारण की थंड रसगुल्लाच छान लागतो खायला. आता झाकण झाकून मी या ठिकाणी म्हणजे अगोदर थोडा वेळ मी फॅनखाली यांना छान थंड करून घेतलं आणि मग एक झाकण झाकून ठेवलं आणि बघा मस्त असे छान आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत. नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील खूप आवडतील. आता आपण हे रसगुल्ले सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. एकदम सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने घरच्या घरी शुद्ध असे रसगुल्ले या ठिकाणी तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, त्याचा ऑल प्रेस करा, म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बघा अगदी मऊसूत कापसासारखे असे छानसे रसगुल्ले नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद.